आमच्या गौरीचं लग्न आणि लग्नातला हा पहिला कार्यक्रम मेहंदीचा। अजून लग्नाला 4 दिवस बाकी आहेत आणि इतकं छान वाटत होतं ना घरी। लायटिंग वगैरे घर खूप छान दिसत होतं। ॲक्च्युली सकाळी मेहंदी होती, लग्नाला अजून 4 दिवस बाकी आहेत। 4 दिवस आधीपासूनच आपले प्रोग्राम सगळे चालू होतात। सो दुपारी मला यायला नाही भेटलं, मी मुलांची शाळा असल्यामुळे मी संध्याकाळी आले। खरंच लग्न घर म्हटल्यावर घरात सगळ्यांची लगीनघाई सुरू असते आणि एकदम मस्त वाटतं एकदम घरातलं वातावरण। आम्ही सगळ्या बहिणी आलो होतो, सगळ्यांची मुलं फॅमिली, खूप मस्त वाटत होतं घरात। आणि ही आमची नवरी आहे, तिची मेहंदी काढून झाली होती, दुपारीच मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि तिचं आता नेल आर्ट सुरू होतं। खूप मस्त मेहंदी काढली तिच्या। मेहंदी आर्टिस्ट जे होते त्यांनी खूप सुंदर अशी मेहंदी काढली आणि माझ्या बहिणी यांच्यासुद्धा मेहंदी काढणं सुरू आहे, कारण दुपारी आम्ही गौरीचा कार्यक्रम सगळ्यांनी करून घेतला मेहंदीचा। म्हटलं आपलं संध्याकाळी करता येईल आणि सगळ्यांच्या हातावर छान मेहंदी काढली होती। आणि नंतर मग मेहंदी काढून झाल्यानंतर नेल आर्ट। गौरीच्या लग्नामध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे 4 दिवस इतके छान गेले, कसे गेले कळलेच नाही। पटापट 4 दिवस झाले आणि आम्ही खूप रील्स केल्या, सगळ्यांनी खूप छान ड्रेसअप होता आमचा आणि मज्जा केली एकंदरीत। कारण की आता हे बहिणीमधलं शेवटचं लग्न, आता आमच्या भावांची लग्न होतील आणि इथे दोघी मेहंदी आर्टिस्ट बसल्या होत्या, कारण की घरात आमच्या फॅमिली मेंबर्स भरपूर आहेत, मोठी फॅमिली आहे। सो एकीकडून होत नव्हतं, वेळ लागत होता, त्याच्यामुळे मी दोघींना बोलवलं होतं। आमच्यासाठी लोकल मेहंदी आर्टिस्ट होती कारण आम्ही स्लायडर आहोत। सो आणि नंतर मेहंदीच्याच दिवशी आमच्याकडे घरचं उठणं म्हणजे चोर उठणं म्हणतात त्याला, तशी पद्धत आहे। घरातलेच लोक म्हणजे आपल्या घरात आपले काका काकी मामा मामी हे लोक जे असतात त्यांनी नवरीला घरातल्या घरात उठणं लावायचं असतं, हे चोर उठणं म्हणतात। हे मेहंदीच्या दिवशी करतात आणि मेहंदीनंतर सेकंड डे पण उठणं असतं, तेव्हा आपले सगळे लोक येतात, रिलेटिव्स वगैरे। पण जे हे उठणं असतं हे आपल्या घरातल्या घरात लावायचं असतं आणि मग नवरीला खाऊ घालायचं असतं गोडधोड। पण आमची नवरी इतकी रडत होती, खूप इमोशनल झाली होती, कारण की फुल मोठी फॅमिली आहे सगळ्यांसोबत आणि सगळ्यात शेवटची आहे ती, त्यामुळे सगळ्यांसोबत जास्त
नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.